सगळ्यात लहान ही मुक्ताई असून ती तीनही भावंडांची आई होती आणि तिच्या वडिलांनी आणि आईनी जेव्हा देहांत प्रायश्चित्त घेतलं तेव्हा ती अवघी 4 वर्षांची होती. आणखीन एक प्रसंग मला आठवतो की सोपान काका जेव्हा समाधी घेतात तेव्हा मुक्ता रडत नाही. ती म्हणते की मार्ग तो मोकळा झाला आम्हाला, की आता मी समाधी घ्यायला मोकळी आहे. ज्ञानदादांनी घेतली, सोपान दादांनी पण घेतली, आता मी समाधी घ्यायला मोकळी. तर या सगळ्या भावंडांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी ती आहे. अरे योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताई सोबत होती म्हणून ते अधिक खरं तर पुढे गेले आणि त्यांनी समाजाकरता भरपूर काही केलं. खरं तर तसं बघायला गेलं आजच्या आधुनिक भाषेत कमांड ही मुक्ताईची राहिली. असा कुठला प्रसंग तुला भावला? आमचा धर्मसभेपुढे जेव्हा आम्ही ची व्यथा मांडतो, बरोबर, मौंजी बंधनाचा अधिकार मिळायला हवा, तेव्हा सगळीकडनं आपण जे म्हणतो की ट्रॅप केलं जातं या चारही भावंडांना की काहीच उपाय नाही आहे याच्यावरती. तेव्हा मुक्ता येते आणि ज्ञानदाराचा हात धरून फक्त म्हणते की तू बोल, मी आहे उभी तुझ्यासोबत. संत ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी तिने प्रवृत्त केलंय कुठेतरी. तिने असे प्रश्न विचारलेत निवृत्तीनाथांना आणि ज्ञानोबांना की त्यांची उत्तरं देण्यासाठी त्यांना लिहावं लागलं, बोलावं लागलं, त्यांना त्या मार्गावर जावं लागलं. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, आज आपण खरं तर एका खास निमित्ताने भेटलेलो आहोत. अर्थातच मुक्त आदिशक्ती असा मी आजच्या या संवादाचा उल्लेख करणारे किंवा त्याचं वर्णन करणारे. मी एक तुम्हाला अभंग सांगतो. संत तोची जगी क्षमादया ज्याचे अंगी, अशी संतांची लक्षणं सहज सांगितली, तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मंडळी, जिने हक्काने संत ज्ञानेश्वरांना ताटी उघडा असं सांगितलं, त्या संत ज्ञानेश्वरांची मुक्त या चित्रपटाच्या निमित्ताने आज गप्पा मारणार आहोत आपण. ज्ञानेश्वरांची भूमिका साकारलेला तेजस आपल्या बरोबर आहे. अर्थात सगळ्यात प्रथम पहिलाच ब्रेक संत मुक्ताईची भूमिका तू साकारतेस. नेहा नाईक आपल्या बरोबर आहे आणि स्मिता कायम आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये भेटत असते आणि यात देखील ती आपल्याला भेटलेली. तुझे खूप खूप स्वागत. इतरही कलावंत मंडळी माझ्या बरोबर असणार आहे, पण मी ही 3 मंडळी यांच्याबरोबर खास या निमित्ताने हा सहज सुलभ आणि काय म्हणत वेगवेगळ्या भावनांचा संवाद साधणार आहे. सुरुवात मी तुझ्यापासून करतो. अर्थात हा चित्रपट संत मुक्ताईच्या दृष्टीने आम्हाला बघता येणार किंवा आम्ही तो बघणार आहोत, तर तिच्या दृष्टीने ही सगळी भावंड जी ती आम्हाला कशी भेटणार आहेत? सर्वप्रथम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी एक मुक्ताईंचीच रचना आहे ती सांगते आणि मग त्यानंतर मी सुरू करते. बिलकुल. तर त्यांची अशी हे आहे की तात आणि मात गेलीसे येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागी. तर सगळ्यात लहान ही मुक्ताई असून ती तीनही भावंडांची आई होती आणि तिच्या वडिलांनी आणि आईनी जेव्हा देहांत प्रायश्चित्त घेतलं तेव्हा ती अवघी 4 वर्षांची होती. आणि तरी सुद्धा त्यानंतर ती तीनही भावंडांची आई झाली. त्यांचे वेगवेगळे नात्याचे टप्पे या सिनेमातनं दिसणार आहेत. म्हणजे वेळप्रसंगी ती माऊलींची आई होती, तिनं माऊलींना उपदेश केला. सोपान काकांचीही ती आई झाली आहे. नंतर तीनही भावंडांची ती मैत्रीण होती खूप चांगली, ते गुरु बंधू भगिनी होते. तर त्यांच्या नात्याचे खूप वेगवेगळे टप्पे जे मुक्ताईंच्या दृष्टिकोनातून आहेत ते या चित्रपटामार्फत आपल्याला कळणार आहेत. वा. पण तेजस, वेळ प्रसंगी ज्ञानेश्वरांसाठी ठामपणे उभे राहणारी, म्हणजे समाज ज्या पद्धतीने खरं तर संतांशी वागत होता, वेदांची मक्तेदारी आमची असं म्हणत होता, तुम्ही हे करू नका असं सांगत होता, दगडं मारल्या गेली, शेण फेकलं गेलं, अशा सगळ्या प्रसंगातनं खरं तर संत ज्ञानेश्वर ताऊन सुलाखून बाहेर पडले. पण मुक्ताई सोबत होती म्हणून ते अधिक खरं तर पुढे गेले आणि त्यांनी समाजाकरता भरपूर काही केलं. ज्ञानेश्वरी सहज सुलभ मराठी भाषेमध्ये आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिली. तुझ्या दृष्टीने मुक्ताई तुला कशी जाणवली? म्हणजे ज्यावेळेस तू भूमिका करत होता तर काय जाणवली मुक्ताई तुला? एक फार सुंदर श्लोक आहे. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरह, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. आता ब्रह्मचित्कला म्हणजे आदिमाया, आदिशक्ती, जी या त्रिदेवांच्याही आधी आहे, या त्रिदेवांची ती जननी आहे. तर मला वाटतं की मुक्ता या 3 भावांसाठी सुद्धा वेळप्रसंगी माता जी झाली आपण म्हणतोय, तर ती त्या सगळ्यांची आईच होती. कारण तिने त्या तिघांना सांभाळलं, वेळप्रसंगी सगळ्यांना उपदेश केला तिने. आणि मला वाटतं की सगळ्यात लहान असली ना तरी सुद्धा सगळ्यात मोठी जी असेल
अशा बहिणीचं तिने कार्य केलं या तिन्ही बाकी भावंडांसाठी. आणि मुक्ताईकडनं मला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे की माऊलींची भाषा जी आहे ती ओघवती आहे. ज्ञानेश्वरी आपल्याला कळते कळते कळते. आणि भगवद्गीतेचं आत्ताच्या मराठीत सिम्प्लिफाईड व्हर्जन बरोबर जे ज्ञानेश्वरी आहे, पण मुक्ताईच्या रचना आपल्याला समजत नाहीत पटकन. बरोबर. तिचे कुट श्लोक आहेत, म्हणजे एखाद्या श्लोकामधनं तिला नेमकं सांगायचंय काय हे आपल्याला कळत नाही. मुंगी उडाली आकाशी हा जो अभंग आहे मुक्ताईचा, हा कुट श्लोक आहे आणि यामध्ये ती कुंडलिनीचं वर्णन करते. बरं. त्यामुळे इतक्या लहान वयामध्ये सुद्धा मुक्ताई इतकं ब्रह्मज्ञान सांगते, हे आजच्या सगळ्या तरुण पिढीला शिकण्यासारखं आहे. वा, क्या बात आहे. बघ ना, दिग्पाल लांजेकरचं दिग्दर्शन आहे. म्हणजे शिवराज अष्टक नंतर संतांच्या मांदियाळीतल्या काय म्हणूयात की संत मुक्ताईच्या एका मोठ्या स्थानाला पुढे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काय तुझी भूमिका आहे? दिग्पाल बरोबर काम करणं ही नेहमीच पर्वणी असते आणि मला असं वाटतं ह्याचं कारण असं की खूप अभ्यासपूर्वक असं त्याचं सगळं काम असतं. तो चित्रीकरणाआधी त्याचा पूर्ण म्हणजे कस काढलेला असतो, त्यांनी इतकं वाचन केलेलं असतं आणि त्याच्या बरोबरीनं हे काम करणं म्हणजे खरं सांगायला गेलं तर एक खूप मोठी आमच्यासाठी संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं एवढं असतं. या चित्रपटामध्ये मी यशोदाची भूमिका साकारतीये, जी की ज्ञानेश्वरकालीन समाजाचं प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे. म्हणजे त्या काळी जे काही घडत होतं ते याची देही याची डोळा तिने अनुभवलं, बघितलं आणि ती यशोदा 2 वयोगटातली दाखवली आहे. 75 नंतरची वयोगटातली जी यशोदा आहे, आजी, वृद्ध स्त्री, ती कथाकार आहे. अगदीच बदल करावा लागला असेल ना तुझ्या कॅरेक्टरच्या दृष्टीने? हो, म्हणजे वयाचा जो स्पॅन दाखवलाय अगदी तरुणपणापासून ते वृद्ध स्त्रीपर्यंतचा, तर मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराला हे करायला मिळणं ही संधी क्वचित येते आणि ती माझ्या नशिबाला आली आहे. आणि त्यामध्ये ही कथाकार आहे, निवेदक आहे, संपूर्ण चित्रपट हा तिच्या दृष्टीनं दिसतो, ती गोष्ट सांगतेय आणि तो चित्रपट घडतो. पण ती गोष्ट सांगते ती तरुण यशोदेची. म्हणजे यशोदा ज्या वेळेला या सगळ्या बाळांना, लेकरांना सांभाळायला जाते, ज्या वेळेला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देहत्याग करतात, त्यावेळेला तिला इतकं तो गहिवरून येतं आणि ती म्हणते की समाजाच्या विरोधात जाऊन संसार त्याग करून मला या मुलांसाठी उभं राहायचंय. ती आधार बनायला जाते त्यांचा, ती मावशी बनायला जाते त्यांची, पण खरं सांगायला गेलं तर हे विश्वाला तारणारे असं ते देवत्व त्यांच्यात आहे. हे तिला जेव्हा कळत जातं, याची अनुभूती येत जाते, त्यावेळेला प्रत्येक क्षणाला तिला जे कळतं ना, ते मला असं वाटतं ते प्रेक्षकांना कळतंय. आणि त्यामुळे प्रेक्षक आणि ही 4 भावंड ह्याच्या मधला दुवा ती यशोदा आहे. वा, फारच सुरेख. पण या सगळ्या ह्याच्यात पहिलाच ब्रेक, बरोबर ना? म्हणजे तू तसं पुण्यामध्ये रंगभूमीवरती कार्यरत होतीस, तुझं काम सुरू होतं आणि त्यात पहिल्याच वेळी संत मुक्ताईची भूमिका मिळणं, काय नेमकी तयारी करावी लागली? खूप तयारी करावी लागली. म्हणजे दिग्पाल दादा सोबत होताच, त्यामुळे तो जे सांगेल ती पूर्व दिशा असंच ठरवलं होतं पहिल्यापासनं. आणि आमची खूप वर्कशॉप झाली. म्हणजे दिग्पाल दादा आणि आमचे गुरु प्राचार्य शामराव जोशी यांच्याबरोबर आमचे वाणी संस्कारांचं वर्कशॉप झालं. मग त्याच्यामध्ये स्वरलिपीचा अभ्यास असेल किंवा म्हणजे अगदी अ आ इ ई ऱ्हस्व दीर्घ वगैरे हे सगळ्याचा आमचा बारकाईने अभ्यास झाला. म्हणजे हो 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 खूपच. म्हणजे पोटातून कसं बोलायचं का, जे थिएटरला आपण बऱ्यापैकी करतो ते तर करतोच, पण बऱ्याचदा असं असतं ना की थिएटरचं अख्खं वेगळं आणि कॅमेराचं वेगळं, त्यामुळे त्या टेक्निक्स हळूहळू शिकायला मिळाल्या. आणि आम्ही खूप वाचन केलं. म्हणजे दादा जे सांगायचा की हे वाचा, हे स्पेसिफिकली वाचा, तशी बरीच वाचनं आम्ही केली. खूप आख्यायिका वाचल्या, पुस्तकं वाचली. आम्ही सतत इम्प्रोव्हायझेशन्स करायचो. त्याच्यानंतर खूप चर्चासत्र आमची सतत रंगायची. म्हणजे उदाहरणादाखल एखादा संवाद? ताटी उघडाचा म्हणू शकते मी. हो बिलकुल. तर जेव्हा ज्ञानदादा ताटीचं दार लावून घेतो तेव्हा ती त्याला समजायला जाते. ती म्हणते की ज्ञानदादा, अरे आई नंतर तूच माझी माय नाहीस काय? अरे आपण नाथ सांप्रदायिक, आपले घराणे योग्यांचे, आणि योगी कोणाला म्हणतात? जो जनांचे अपराध सहन करतो.
विश्वाचा जाळ होऊन अंगावर बरसला तरी आपण त्याला विझवावे. जनांनी शब्दांनी वार केले तरी तो उपदेश मानावा, हे तूच सांगितले नाहीस काय? अरे योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मला तर याच्यावरती काय व्यक्त हाच मोठा प्रश्न आहे. मला या शब्दांमध्येच राहावंसं वाटतं. खरं तर फारच सुरेख म्हटलंय, क्या बात आहे. पण यात असा कुठला प्रसंग खास करून तुला कलावंत म्हणून तेजस भावला या सगळ्या याच्यात? आता तेव्हा काय घडलं होतं, जे समजतंय, जे समोर येतंय ते आपण सगळे यामध्ये पार पाडण्याचा प्रयत्न केलाय. असं काय बॉन्डिंग होतं या सगळ्या भावंडांमध्ये, ज्यामध्ये खरं तर तसं बघायला गेलं आजच्या आधुनिक भाषेत कमांड ही मुक्ताईची राहिली. असा कुठला प्रसंग तुला भावला? असे अनेक प्रसंग आहेत. ताटीचा एक खूप महत्वाचा प्रसंग आहे. त्यानंतर आमचा धर्मसभेपुढे जेव्हा आम्ही आमची व्यथा मांडतो, बरोबर, की आम्हाला मौंजी बंधनाचा अधिकार मिळायला हवा, शिक्षणाचा अधिकार मिळाला मनोज हवा, जोशींनी ती भूमिका केली समोर. बरोबर. हा. तर तेव्हा सगळीकडनं आपण जे म्हणतो की ट्रॅप केलं जातं या चारही भावंडांना, की काहीच उपाय नाहीये याच्यावरती. तेव्हा मुक्ता येते आणि ज्ञानदाराचा हात धरून फक्त म्हणते की तू बोल, मी आहे उभी तुझ्यासोबत. हे तिचा फक्त हात पकडण्यातनं ते व्यक्त होतं की तू, आता आपण म्हणतो की तू भिड ना. सो तशी ती मुक्ताई कायम सगळ्यांच्या पाठीत उभी राहिलेली आहे. आणि आणखीन एक प्रसंग मला आठवतो की सोपान काका जेव्हा समाधी घेतात तेव्हा मुक्ता रडत नाही. ती म्हणते की मार्ग तो मोकळा झाला आम्हा, की आता मी समाधी घ्यायला मोकळी आहे. ज्ञानदादांनी घेतली, सोपान दादांनी पण घेतली, आता मी समाधी घ्यायला मोकळी आहे. तर या सगळ्या भावंडांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी ती आहे. आणि आणखीन एक प्रसंग आहे जो निवृत्ती दादा बरोबर आहे, की या प्रसंगामध्ये दादांनी दिग्पालदांनी खूप छान प्रकारे ते मांडलंय. आपण कुठेही निघत असतो ना तेव्हा आपण म्हणतो की चल मी जातो, अरे जातो नाही येतो म्हणावं. तर त्या प्रसंगामध्ये मुक्ता निवृत्ती दादाला विचारते, दादा येऊ का, असं नाही विचारणार, जाऊ. तर असे काही प्रसंग आहेत जिथे तुमच्या डोळ्यात पाणी येईलच. सो पण या सगळ्यातनं असं एक दिसून येतं की मुक्ताई सगळ्यांची आई होती आणि मुक्ता आई याच्यातच एक मातृत्व आहे. त्यामुळे ती आई आहे ते सगळ्यांची. स्मिता, मुक्ताईला खरं तर मुक्त आदिशक्ती असं म्हणलं गेलं. फार वेगवेगळ्या रूपात या सगळ्या भावंडांबरोबर ती वावरली, त्या काळी त्या संघर्षात वावरलेली आहे. मुक्ताईचा अंश हा प्रत्येक स्त्रीत आहे. आपल्या महाराष्ट्राला स्त्री संतांचा वारसा लाभलेला आहे. आज आपण स्त्री सशक्तीकरणाबद्दल इतकं बोलतो, व्यक्त होण्याबद्दल इतकं बोलतो, की स्त्रियांनी त्यांचा हक्क दाखवला पाहिजे याबद्दल बोलतो. मला याचं कौतुक आहे की त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ओव्या आणि अभंग रचले होते, म्हणजे संत मुक्ताईंनी जे अभंग रचले, नंतर बहिणाबाईंनी जे अभंग रचले, त्या काही शाळेत गेल्या नव्हत्या हो, पण त्यांना व्यक्त करायचं माहिती होतं आणि ते योग्य शब्दात मांडायचं होतं. आज फक्त त्यांनी व्यथा मांडल्या का त्यांच्या ओव्यांमधून? त्यांनी अशा गोष्टी मांडल्या ना की, म्हणजे मी कायम म्हणते, तुमचे विचार तुम्ही स्पष्टपणे मांडले, योग्य पद्धतीनं मांडले तर ते समोरच्यांपर्यंत पोहोचतात आणि त्याचा विचार केला जातो. म्हणून फापट पसारा न बोलता आपल्याला खरंच काय हवंय, कशाची गरज आहे, कशाबद्दल आपण बोलायला पाहिजे, स्त्री सशक्तीकरण म्हणजे खरंच काय आहे हे समजून घेणं आधी गरजेचं आहे. नाहीतर ना वुमनायझरच्या नादामध्ये आपण नको नको त्या गोष्टी करतोय. मला या सगळ्या भावनांची मूळ स्त्री मुक्ताई आहे. डेफिनेटली, कारण ती तेवढी धाडसी होती. मुक्ताईंनी नामदेव, त्यानंतर ज्यांनी कित्येक वर्ष तपश्चर्या केली, महायोगी चांगदेव, अखंड आयुष्य लाभलं, त्यांना त्यांनी शिष्य बनवलं. म्हणजे ही मुक्ताई, बरं ती मुक्ताई चिमुरडी, ती काय शिकवणार, पण ती नामदेवांना सांगते की का रे तू संत आहेस ना, मग संतांना मोठं करायचं असतं. तू मोठा की मी मोठा हे नाहीये त्यामध्ये. त्यावेळेला तिने सांगितलं की सगळे शूद्र कोण आहे, कोणी नाहीये, सगळी आपण हरीची लेकरं आहोत आणि सगळ्यांनी बसायचं आणि बोलायचं. हेच तर वारीची शिकवण आहे. आपण कुठे आले जात धर्म आणि हे सगळं, मला हे खरंच कळत नाही. म्हणजे आताच्या काळाशी रिलेट करायला गेलं तर
आपण आता म्हणतो हे जाती धर्म कुठून उगवलं ते अस्पृश्यता आणि मग त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी माहिती नाही. 1600 सालामध्ये सांगितलंय ना, तेव्हा सांगून गेलेत की सगळ्या जाती धर्माचे हे सगळे हरीची लेकरं आहेत, सगळ्यांनी एकत्र बसून त्याचं नाम घ्यायचंय, हरिनाम घ्यायचं आहे. मग जाती धर्म आले कुठून? किंवा स्त्री कमी जास्त हे आलं कुठून? तिला मानत होते, तिला नमस्कार होत होते, तिच्यासमोर नतमस्तक होत होते. हे होतं आपल्याकडे, हे आपल्याच संस्कृतीमध्ये आहे नाही का? मग आपण मध्ये विसरलो का हे सगळं? त्यामुळे मला असं वाटतं की ही आठवण करून देणारा चित्रपट आहे हा. म्हणजे स्त्री हे समाजाचा केंद्रबिंदू आहे. आणि मी कायम चित्रपटाचं प्रमोशन करायला गेलं की म्हणते की घरातल्या एका जरी स्त्रीनी चित्रपट पाहिला आणि मग तिने कुटुंबाला सांगितलं की हा चित्रपट बघायचा आहे आपल्याला, की तो आमचा चित्रपट सक्सेसफुल होणार. त्यामुळे तिला आधी तो आवडला पाहिजे. त्यामुळे मुक्ताई हा चित्रपट असा आहे ना की त्या स्त्रीला अशा पद्धतीनं हा भावेल की तिला आठवण येईल की अरे खरंच त्यावेळेला ही चिमुरडी मुक्ताई सगळ्यांना घेऊन चालत होती. विश्वाला तारलं हिनी. संत ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी तिने प्रवृत्त केलंय कुठेतरी. तिने असे प्रश्न विचारलेत निवृत्तीनाथांना आणि ज्ञानोबांना की त्यांची उत्तरं देण्यासाठी त्यांना लिहावं लागलं, बोलावं लागलं, त्यांना त्या मार्गावर जावं लागलं. त्यामुळे ही अशी मुक्ताई, तशी ही मुक्ताई आजच्या काळात सुद्धा आहे की जी घरादाराला एनकरेज करते. आपण आत्ताच्या भाषेत म्हटलं तर ती प्रवृत्त करत असते की ज्या पद्धतीनं ती मदत करते नवऱ्याला, मुलांना त्यांचं करिअर होण्यासाठी, ते शिकण्यासाठी किंवा सासू सासरे सुखरूप छान व्यवस्थित राहण्यासाठी, ही मुक्ताईच आहे जी सगळ्यांना मदत करत असते किंवा धाडसानं उभं राहत असते. हो, आणि म्हणून ही फिल्म रिलेट होणार आहे. बिलकुल. चांगदेवांना, नामदेवांना मुक्ताईला गुरु मानावं असं वाटलं किंवा ही तू माझी गुरु आहेस असं त्यांनी म्हटलं या सगळ्या ह्याच्यात. तर काय असं नेमकं मुक्ताईने त्यांना सांगितलं असं तुला वाटतं व्यक्ती म्हणून? मी थोडी अलीकडे येते. मला मगासच्या हिचा बोलणार ना एक आख्यायिका माझ्या वाचनात आली होती आणि ती मला खूप आवडली होती की चौघं भावंड चाललेले असतात रस्त्यावरून, म्हणजे मातीच्या रस्त्यावरून, आणि सोपान देवांना ना एक सोन्याचं नाणं खाली पडलेलं दिसतं. ते उचलतात, ते मुक्ताई बघते आणि मुक्ताईला खूप राग येतो आणि ती जोरात ते नाणं हिसकावून घेते आणि मातीत टाकून देते परत. तर माऊली तिला विचारतात की काय ग मुक्ते, काय झालं आत्ता? तर ती म्हणते की काही नाही रे दादा, ह्या सोपान दादाला अजून पिवळी माती आणि काळी माती यातला फरक नाही कळला. तर हे एवढं सगळं तिला लहान वयात, म्हणजे त्या अधिकारानं तिनं त्याच्याकडनं ते हिसकावून घेऊन खाली टाकलं आणि ओरडली त्याला त्या अधिकारानं. सो मला असं वाटतं की खूप लहान वयातच तिला एवढं सगळं ज्ञात होतं. आणि आमच्या वाचनात असं आलेलं आहे की जे नाथ संप्रदायाचे, म्हणजे गहिनीनाथ ज्यांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला, तर त्या गहिनीनाथांचे जे गुरु होते गोरक्षनाथ, त्यांच्याशी मुक्ताईचा थेट संपर्क होता. हे आमच्या वाचनात असं आलं होतं. त्यामुळे ते आध्यात्मिक कनेक्शन आत्ताच्या ह्याच्यात आपण म्हणायचं झालं तर ते डायरेक्ट होतं. म्हणजे इकडच्या आमच्या ह्याच्या गुरुशी तिचं थेट कनेक्शन, पूर्वजन्माचं नातं सांगितलं गेलं. सो अशा इतक्या गोष्टी तिच्या वाचनात आल्या किंवा अशा इतक्या गोष्टी नव्याने समजल्या ज्या आधी आम्हाला कोणालाच माहिती नव्हत्या. तर अशाच ह्या गोष्टी की चांगदेवांना आता तिने उपदेश केला. तर एक प्रसंग असा आहे की चांगदेव, मुक्ताई स्नान करत असते आणि जेव्हा चांगदेव तिचे शिष्य बनले तेव्हा ते असे त्या नदी किनारून जात होते आणि जाता जाता त्यांनी तिला स्नान करताना पाहिलं आणि शिव 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 असं करून, म्हणजे स्वतःच्या मनात एक काय म्हणतो आपण, एक असा विकार आला म्हणून ते तिथनं निघून गेले शिव शिव करून. तर ते बघून ती त्यांना निगुऱ्या म्हणाली. निगुऱ्या म्हणजे गुरु नसलेला. तर त्यांना ते हर्ट झालं कुठेतरी. ते म्हणले की मला तुम्ही निगुऱ्या का म्हटलं, तुम्हीच गुरु आहात ना माझ्या, तर तुम्ही निगुऱ्या का म्हटलं? तर तेव्हा ती त्यांना ओरडली की तुमच्या मनी विकार का आला, अजून आत्मबोध नाही झाला का तुम्हाला? सो की म्हणजे जसं गायगुरांना वस्त्रहीन हिंडतात, तसं त्या गायगुरांपैकी मी का नाही वाटले तुला? म्हणजे तू काय केलं 1400 वर्ष जगून? सो हे तिला एवढ्या लहान वयात कळलं होतं. 12 वर्षांची वगैरे असेल ती अवघी, की जे 1400 वर्ष जगूनही त्या चांगदेवांना कळलं नाहीये ते त्या माऊलीला 12व्या वर्षी कळलं.
तर याहून अजून काय, किंवा नामदेवांनाही तेच की आता चित्रपटात असा प्रसंग घेतलाय की जेव्हा नामदेव येतात तेव्हा निवृत्तीदादा जातो नामदेवांच्या पाया पडतो. आता वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा मी तुमच्या पाया पडते तेव्हा तुम्हीही माझ्या पाया पडतो. माणसाचा आदर असतो, त्या संतांचा तो आदर होता. तर नामदेव पाया पडत नाहीत आणि परत ज्ञानदादा जातो, ज्ञानदादा पाया पडतो, पण त्यांनाही नामदेव पाया पडत नाहीत त्यांच्याही. सो तीनही भावंडांबाबत हे होतं. आणि जेव्हा निवृत्तीदादा म्हणतो की जा मुक्ते पाया पड, तेव्हा ती म्हणते की मी नाही पाया पडणार, कारण हे चंदनाचं झाड आहे, याचा अहंकार नाही गेला अजून, पण हे चंदनाचं झाड आहे, याला अहंकाराच्या सर्पानं विळखा घातलाय. त्यामुळे आणि मग ती त्यांना सुनावते की का रे अजून तुझा अहंकार नाही गेला, की दिवस असता तू दिवा हाती घेतोयस, म्हणजे एवढा प्रकाश आहे तुझ्या आजूबाजूला तरी सुद्धा तुला दिव्याची गरज पडली आहे का. तर हे ती त्यांना हक्काने ओरडते. त्यामुळे नामदेव सुद्धा तिला सणकांडी, म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं तर मुक्ताई डेंजर आहे कसली, हे तेव्हा म्हणालेले आहेत ते. जाता जाता मला तुला प्रश्न विचारायचा आहे. बघ, आतापर्यंत पौराणातल्या ज्या वेगवेगळ्या भूमिका ज्यांनी ज्यांनी केल्या त्यांच्यावरती एक शिक्का लागतो बऱ्याच वेळेस. ठीक आहे, आपण एक पॉझिटिव्ह असो असं म्हणूयात की संत मुक्ताईला आठवत असताना नेहा नाईकच डोळ्यासमोर आली पाहिजे. पण त्याची तुला भीती वाटते की, कारण तू यापुढे इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे, वेगवेगळ्या भूमिका करणार आहे, असं वाटतं तुला? खरं कलावंताचं काम असतं स्विच ऑफ होणं, स्विच ऑफ होणं. बरोबर. खरं सांगायचं तर अजून ती भीती नाही वाटली, कारण कसं आहे, शेवटी मुक्ताईंची व्यक्तिरेखा साकारायला मिळणं हेच खूप भाग्याची गोष्ट आहे असं मी म्हणेन. म्हणजे माझी कदाचित मागच्या जन्मातली एवढी पुण्याई असेल की मला ह्या जन्मात पहिलाच चित्रपट, पहिलाच माझा ब्रेक तो हा असा मिळाला. आणि एवढे उत्तम कलाकार ह्या सिनेमात होते. दिग्पाल दादा सारखा गुरु मला सापडला की जो कितीतरी बारकाईने गोष्टी सांगतो, समजावून सांगतो आणि खूप शिकता येतं. म्हणजे आत्ताही आम्ही दोघी जरी बोलत होतो ना, आमच्या जनरल गप्पांमधनं सुद्धा मला ताईकडनं खूप शिकता येतं. मला मृणालताई होत्या सेटवर शिकायला, अजय दादा आहेत, मनोज सर, योगेश सर, म्हणजे किती नावं घेऊ. तर दिग्पाल दादा बरोबर ही एवढी दिग्गज मंडळी सोबत होती. त्यामुळे हा विचार आलाच नाही की आता पुढे जाऊन आपल्यावर तो शिक्का पडेल का किंवा काय, हा नाही आला विचार. आणि मला असं वाटतं की म्हणजे हे दादाचंही म्हणणं आहे की खरा कलाकार हा त्याच्या कामातनं बोलतो. आणि त्यामुळे कदाचित 18 एप्रिल नंतर जर माझं काम तसं बोलू शकलं तर पुढे हा विचार यायची कदाचित गरजही नाही पडणार असं मला वाटतं. चला ब्रेकवर जाता मला जाता आणखी एक सांगायला आवडेल. तुम्ही मगाशी म्हणलात की पौराणिक पात्र एखादं, तर हा चित्रपट पौराणिक नसून आपला आध्यात्मिक इतिहास आहे. बिलकुल. कारण या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. हा आपला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक तेव्हा इतिहास मी त्याला पुढलं वाक्य जोडलं की संतांनी जे सांगितलं ते वर्तमानाशी बांधून त्यांनी सांगितलेलं आहे, ते प्रत्येक वेळेत लागू पडणार आहे. बिलकुल 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 बिलकुल. पण गाणी यातली छान आहे. आवाज नेहा मला एकूण जाणवलं की फार छान आहे. जरा 2 ओळी झाल्या पाहिजे ब्रेकवर जाता जाता. मी अगदी सांगते, माझ्यापेक्षा ज्यांची गाणी, माऊलींची जी गाणी प्रदर्शित झाली आहेत, तर मी अगदी तुला गाण्याची विनंती करते मी तेजस, की तो आवाज जो सृजन कुलकर्णींनी तेजसला प्लेबॅक दिलेला आहे तर तो अगदी तेजसचाच वाटतो. तर मी जोड देऊ शकते त्याला, पण मला असं वाटतं की तू सुरुवात करावी, मी तुला जोड देते. हे लावू का तानपुरा लावू का? हा हा हा. खरं तो एक गमतीशीर किस्सा आहे की माऊलीन व्हॉइस कास्ट जो प्रकार असतो तो माऊलींसाठी व्हॉइस कास्ट करणं तेव्हा प्रोसेस चालू होती. आणि सृजन कुलकर्णी जो आहे त्यांनी स्क्रॅच गायला होता. आणि स्क्रॅच मी ऐकत होतो, जस्ट स्क्रॅच. आणि दादानी सुद्धा स्क्रॅच मधून की काय कोणाचा आवाज फायनल करायचा वगैरे हे सगळं चाललं होतं. तर तो आवाज लावला आणि मला म्हणला फक्त मायमिंग करशील का तू, मी शूट करतो. दादानी फोनवरती शूट केलं आणि शूट केल्यानंतर ते मोठ्या स्क्रीनवरती पॅच करून बघितलं. जसा माझा आवाज होता तसा सेम सृजनचा आवाज आहे. हे तेव्हा दिसलं अचानक की अरे हे सेम आहे अगदीच. तुझ्याकडनंच गाऊन घ्यायला पाहिजे होतं बघा. किस्सा असा की परवा ट्रेलर लॉन्चच्या वेळी त्याच्या बाबांनी विचारलं की तू गायलायस का हे गाणं, इतका सिमिलर आवाज वाटतो. तर मला वाटतं की ते माऊलींनी कुठेतरी आम्हाला दोघांनाही सेम आवाज कदाचित या कार्यासाठीच दिला असावा. योगायोग. आमचा हरिपाठाचा एक अभंग आहे जो रिलीज झालाय, भावे वीण भक्ती हा अभंग आहे. तो मला जॉईन करा. हो हो बिलकुल. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये.
तैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराही निवांत क्षीण शिवाया उगाराही निवांत क्षीण शिवाया सायास करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. वा वा, क्या बात आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्ही भेटत राहा.